नारायण राणे यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली नाही, त्यामुळे आता भाजपा नारायण राणे यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार अशी माहिती सूत्रांकडून समजते। दरम्यान राज्यसभेच्या उमेदवारीनं काय बदलले? राज्यसभेतल्या मंत्र्यांना लोकसभेत का उतरवलं जाते? राणे जर लोकसभेत आले तर कुणाचा पत्ता कट होणार? विनायक राऊत निवडणुकीत राणेंना टक्कर देऊ शकतील का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूया या ग्राउंड झिरोमध्ये। राज्यसभेसाठी भाजपानं 3 उमेदवार दिलेत। मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे आणि अशोक चव्हाण यांना भाजपानं राज्यसभेसाठी उमेदवारी दिली। केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे राज्यसभेतून निवृत्त झाल्यानं त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार का याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। परंतु अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशानं सर्व समीकरणं बदललेत। भाजपाला कोणताही धोका न पत्करता अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवायचे। सूत्रांच्या माहितीनुसार यंदा नारायण राणे यांना लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाणार आहे। ते रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्या विरोधात शड्डू ठोकतील। नारायण राणे जर उभे राहिले आणि त्यांची उमेदवारी निश्चित झाली तर त्या मतदानामध्ये मुस्लिम फॅक्टर आहे आणि तो जो मुस्लिम फॅक्टर आहे 80 ते 90 हजाराचा तो कुठे जाईल हा मोठा प्रश्न आहे। आणि जर नारायण राणे यांना उमेदवारी मिळाली तर ती मतदान सगळं याच्याकडे महाविकास आघाडीकडे जाण्याची शक्यता आहे, म्हणजेच विनायक राऊत यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे आणि त्यांचं पारडं जड होण्याची शक्यता आहे। या उलट जर किरण सामंत यांना जर उमेदवारी दिली गेली समजा, म्हणजे हे समजा आहे तर ती मतदान निम्म होऊ शकतं किंवा ती बलाबल परत हाय त्या जागेवर येण्याची शक्यता आणि फार कमी फरकाने ही कुठची लोकसभेची जी कोणी उमेदवार तो निवडून येण्याची शक्यता आहे। मात्र नारायण राणे यांना जर तिकीट गेलं तर बीजेपीला मुस्लिम वोटर जाणार नाहीत आणि तोच फॅक्टर हा निर्णायक फॅक्टर राहील। असं सांगितलं जातं की वन वे ही निवडणूक होईल, म्हणजे बीजेपी आणि युतीच्या बाजूने होईल, तसं होणार नाही। कारण आपण आत्ताच बघितलंय की उद्धव ठाकरे यांचा दौरा झाला आणि त्यामध्ये सहानुभूतीची लाट आणखी वाढलेली आहे। यापूर्वीही शिवसेनेला म्हणजेच उद्धव ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे यांच्या ह्या सर्व यांना फार सहानुभूती कोकणनी दिलेली आहे आणि आता ती त्याच्यामध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे फार मोठा फरक पडेल किंवा मोठी एक बाजूने ही लढाई होईल अशी शक्यता अजिबात नाही। नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून जर लोकसभेत उतरली तर तिथल्या विद्यमान खासदार असलेल्या विनायक राऊतांना ती जागा जिंकणं, पर्यायानं महाविकास आघाडीला हा लोकसभा मतदारसंघ कायम ठेवणं कठीण होणार आहे। याचं कारण म्हणजे नारायण राणे यांचा राजकारणातला प्रदीर्घ अनुभव। पाहुयात त्यांची राजकीय कारकीर्द। एकेकाळी कट्टर शिवसैनिक होते। कोकणातील राजकारणात दबदबा आहे। 1998 ते 99 या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते। 2005 साली शिवसेना सोडून ते काँग्रेसमध्ये आले। 2009 मध्ये काँग्रेस आघाडी सत्तेत आल्यानंतर राणेंना उद्योग खातं मिळालं। ज्या विलासराव देशमुखांनी त्यांना काँग्रेसमध्ये आणलं त्यांच्याच विरोधात राणेंनी आघाडी उघडली। 2017 मध्ये स्वतःचा पक्ष स्थापन केला। 2019 मध्ये भाजपात प्रवेश करून राज्यसभेत प्रवेश मिळवला आणि 2021 मध्ये केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली। एका बाजूला ज्यावेळी राणे काँग्रेसमध्ये होते आणि काँग्रेसपासून ते थोडेसे दुरावत चाललेले होते त्यावेळी बीजेपी इथे म्हणजे संघटना बांधणीसाठी प्रयत्न करत होते आणि त्या काळामध्ये रवींद्र चव्हाण यांची या भागामध्ये एंट्री झाली। रवींद्र चव्हाण मूळचे सिंधुदुर्गातले असले तरी ते डोंबिवलीमधून आमदार किंवा त्यांचं राजकीय करिअर हे तिथून राहिलेलं आहे। भाजपने इथे संघटना वाढीसाठी त्यांना इथे पाठवलं आणि त्यांनी सिंधुदुर्गामध्ये म्हणजे बऱ्यापैकी काम केलं, पूर्ण ताकद या बीजेपीला दिली आणि जी मूळ भाजप होती त्यामध्ये आणखी काही इतर पक्षाची लोकं आली किंवा इतर संघटना बांधणीसाठी प्रयत्न सुरू झाले आणि भाजप आकार घ्यायला लागली। पुढच्या टप्प्यामध्ये काय झालं की राणेंनी स्वाभिमान पक्ष स्थापन केला आणि नंतर ते म्हणजे मागच्या लोकसभेला ते स्वाभिमान पक्षाचा उमेदवार म्हणून निलेश राणे लढलेले होते, राणेंचे पुत्र, आणि त्यांचीच प्रमुख टक्कर ही शिवसेनेबरोबर झालेली होती आणि त्यावेळी शिवसेना भाजपची युती असल्यामुळे त्यावेळी उमेदवार बीजेपीचा स्वतंत्र नव्हता। पण नंतर राणेंनी स्वाभिमान पक्ष विसर्जित करून
BJPमध्ये प्रवेश केला. राणे हे कोकणातलं आणि विशेष करून सिंधुदुर्गातलं राजकारणातलं सगळ्यात मोठं नाव म्हणायला पाहिजे, कारण काही दशकं त्यांनी इथल्या राजकारणावर आपला प्रभाव टाकलेला आहे आणि ते आल्यानंतर BJPची ताकद ही बऱ्यापैकी म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात वाढली. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकांमध्ये नक्की काय घडू शकते याचा आढावा घेतलाय आमचे सिंधुदुर्गचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी. पाहूया. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची कारणही त्याला तसंच आहे की केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जी राज्यसभेची उमेदवारी होती ती मात्र भाजपकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळेच हा जो विषय आहे तो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. कारण रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा सध्या जोर धरू लागली आहे. हा जो मतदारसंघ आहे याचा जर पूर्णतः विचार केला तर हा मतदारसंघ हा समाजवादी विचारसरणीचा बालेकिल्ला म्हणून म्हटलं जातं. बॅरिस्टर नाथपै संसदपटू यांचा हा मतदारसंघ, बॅरिस्टर मधुदंडवतेंचा मतदारसंघ, त्याचबरोबर माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, काँग्रेसचे माजी खासदार सुधीर सावंत यांचा हा मतदारसंघ. या मतदारसंघात समाजवादींचा बालेकिल्ला आणि काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख आहे. मात्र नव्याने जी ओळख झाली ती म्हणजे शिवसेनेची. कारण सातत्याने गेली 2 टर्म हे विनायक राऊत हे इथून विजयी झालेत. मागच्या निवडणुकीचा विचार करता 1,78,322 मतांनी विनायक राऊत हे विजयी झाले होते. यावेळी 4,58,022 मतं ही विनायक राऊतना मिळालेली होती. तर त्यावेळी नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी स्वाभिमान पक्षाकडून यांनी उमेदवारी लढले होते आणि त्यावेळी त्यांना 2,79,700 मते पडलेली. आणि यावेळी मात्र काँग्रेस हे स्वतःहून स्वतंत्रपणे उभे राहिलेले. त्यावेळी बांदिवडेकर यांना 63,299 मतं पडलेली. आणि राणे विरुद्ध राऊत असा हा मोठा जो लढत असेल ती मात्र पाहायला मिळेल. कारण राणे आणि ठाकरे असा वाद हा सर्व श्रुत आहे आणि त्यामुळे ही जी निवडणूक असेल ती निश्चितच चुरशीची ठरेल. सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग. लोकसभेसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून अनेक नावांची सध्या चर्चा सुरू आहे. नारायण राणे यांना राज्यसभेत उमेदवारी न दिल्यामुळे त्यांचं नाव आता लोकसभेसाठी अधोरेखित होत आहे. दरम्यान नारायण राणे यांना उमेदवारी दिल्यामुळे कुणाला मोठा फटका बसलाय सांगतायत राजकीय विश्लेषक. पाहूयात. नारायण राणे यांना तर राज्यसभेची जी विषय चालला होता त्याच्यामध्ये त्यांना तिकीट मिळालं नाही किंवा त्यांना उमेदवारी मिळाली नाही. याचा अर्थ असा होतोय की नारायण राणे यांना कदाचित बीजेपी ही लोकसभेची उमेदवारी देऊ शकते. आणि असं जर घडलं तर मुख्य बीजेपीचे जे दावेदार आहेत, सध्याचे बांधकाम मंत्री स्टेटचे रवींद्र चव्हाण यांचा पत्ता कट होणार आहे. आणि दुसरे म्हणजे जे आता सध्या जोरदार प्रयत्न करत आहेत लोकसभेच्या उमेदवारीसाठी, किरण सामंत शिवसेनेचे, त्यांचाही पत्ता कट होणार आहे. आणि याच्या नंतर यापूर्वीचे जे उमेदवार जे तयारी करत होते जोरदार आणि त्यांनी दावा असा केला होता की मलाच तिकीट मिळतंय, ते प्रमोद जठार, ते सुद्धा बीजेपीचे आहेत, तर त्यांचाही पत्ता कट होणार. हे 3 मुख्य आणि प्रबळ दावेदार आहेत. तर नारायण राणेंच्या या उमेदवारीमुळे, जे संभाव्य उमेदवारीमुळे ह्या तिघांचे पत्ते मला वाटते कट होतील किंवा जातील आणि नारायण राणे पुढे येऊ शकतील. दरम्यान नारायण राणेंसमोर कोणती आव्हानं आहेत सांगतायत आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी राजेश जाधव. पाहूयात. राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे. मात्र यातून नारायण राणे यांचं नाव वगळण्यात आलेलं आहे. कदाचित भाजपची खेळ असू शकते, कारण रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी आता नारायण राणे यांचं नाव चर्चेत आलेलं आहे. मागील काही दिवसापासून उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत असतील, प्रमोद जठार असतील, किंवा मग सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण असतील, किंवा मग नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे हे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी इच्छुक आहेत आणि तशी चर्चा होती. मात्र ही भाजपची खेळी सध्या आपल्याला होताना पाहायला मिळत आहे. कारण नारायण राणेंचं नाव जर लोकसभेच्या साठी आलं
तर मात्र हे चौघ जणही शांत बसू शकतात आणि जो अंतर्गत जो कला आहे तोही कुठेतरी शमू शकतो. शिंदे गट अधिक भाजप यांच्यातला जो अंतर्गत वाद आहे तो नारायण राणे यांच्यामुळे कुठेतरी संपुष्टात येऊ शकतो. असं जरी असलं तरी ही जी लोकसभेची निवडणूक आहे ती नारायण राणे यांना कुठेतरी कठीण जाताना आपल्याला दिसणार आहे. याचं कारणच आहे की मागील 10 वर्ष नारायण राणे यांचा जो गावागावात किंवा मग जो घराघरात जो संपर्क आहे तो तुटलेला आहे. तुलनेनं विद्यमान जे खासदार आहेत राऊत यांचा जो संपर्क आहे तो घरोघरी आहे किंवा गावोगावी असल्यामुळे कुठेतरी आता राऊतांचं पारडं जड होताना आपल्याला दिसत आहे. जर नारायण राणे यांना लोकसभेसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून उमेदवारी मिळाली तर उदय सामंत त्यांना मदत करतील का? लोकसभेत नक्की काय घडेल सांगतायत आमचे प्रतिनिधी राजेश जाधव. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी नारायण राणे यांचं नाव जर निश्चित झालं तर ही निवडणूक त्यांना फार कठीण जाणार आहे, कारण आव्हानं खूप असणार आहेत. याचं कारण असं आहे, राजापूरमध्ये होऊ घातलेला जो रिफायनरी प्रकल्प आहे आणि त्या प्रकल्पाला विरोध करणारे जे लोक आहेत त्यांची मतं नारायण राणे कसं वळवतात हेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. किंवा मग जे पारंपरिक जे राजकीय प्रतिस्पर्धी त्यांचे आहेत, दीपक केसरकर आहेत किंवा मग उदय सामंत आहेत किंवा मग उदय सामंतांचे बंधू किरण सामंत आहेत, यांची मतं किंवा यांची मनं कशी ते वळवतात हेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर नारायण राणे यांचं वय झाल्यामुळे ते आपल्या मतदारसंघामध्ये किती फिरू शकतात किंवा मग घरोघरी किती फिरू शकतात हेही महत्वाचं ठरणार आहे, कारण ते जास्त आता सध्या प्रवास करू शकत नाहीत. त्यामुळे आणि महत्वाचं म्हणजे मागील 10 वर्षापासून नारायण राणे यांचा मतदारसंघाशी जो संबंध आहे तो तुटलेला आहे. त्यामुळे ही सर्व गोळ्याबेरीज नारायण राणे कसं करतात हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन प्रफुल्लसह मी राजेश जाधव, जय महाराष्ट्र न्यूज, चिपळूण, रत्नागिरी. यावर राजकीय विश्लेषक काय सांगतायत पाहूयात. शिंदे गटासाठी अगोदर ह्या किरण सामंतांचे भाऊच मंत्री आहेत आणि त्याच्या अगोदरची जर घटना बघता निलेश राणेंचं राजीनामा प्रकरण वगैरे वगैरे हा थोडासा हे कलुषित झाला आहे. नाहीतर किरण भैयांना पण इथे भरपूर हे आहे, लोकांचा पाठिंबा आहे, कारण त्यांचं काम आहे. म्हणजे भावाचं काम पण ते सांगू शकता, बाकी याच्यात काम सांगू शकता. पण मात्र दोघांचा जर विचार करता किरण सामंत आणि निलेश राणे पारडं बघता तर पारडं जड आपण निलेश राणेंचं म्हणू शकतो. विनायक राऊत हे गेली 2 टर्म रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार आहेत. या पट्ट्यात त्यांची मोठी ताकद आहे. त्यामुळे विनायक राऊत यांना शह देण्यासाठी नारायण राणे यांच्यासारख्या आक्रमक आणि राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या नेत्याला लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जाईल. दरम्यान आता विनायक राऊत निवडणुकीत राणेंना टक्कर देऊ शकतील का, यावर विश्लेषकांचं काय म्हणणं आहे पाहूयात. मुळात नारायणराव राणे हे कोकणचे सुपुत्र आहेत. त्यांचा लोकसभेत मंत्री होऊन जो लोकसभेतला परफॉर्मन्स आहे तो अतिशय वाईट राहिलेला आहे. फार काय त्यांनी कोकणासाठी काय केलेलं नाही किंवा एकंदरच सभागृहात बोलताना त्यांची अनेक वेळा तारंबळ उडालेली आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यामुळं कदाचित पक्ष नेतृत्वाने त्यांना संधी दिली नसावी. परंतु जर ते लोकसभेला उमेदवार म्हणून आलेच तर विद्यमान खासदार विनायक राऊत त्यांची 3री टर्म आहे. राणे स्वतः या राणेंचे सुपुत्र निलेश राणे यांनी या मतदारसंघाचं यापूर्वी नेतृत्व केलेलं आहे. एकदा त्यांना अपयशही आलेलं आहे. त्यामुळं राणेसाहेब स्वतः या मतदारसंघात आले तर ती निवडणूक विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे ही लढत असेल. ही लढत अतिशय चुरशीची होईल. त्यासाठी भाजपला अतिशय प्रयत्न करावे लागतील. विनायक राऊत यांनी 2 टर्म या मतदारसंघाचं नेतृत्व केल्यामुळे त्यांचा सततचा संपर्क आहे. लोकसभेच्या माध्यमातून ते सातत्याने आपल्या मतदारसंघात फिरत असतात. त्यामुळं ह्या निवडणुकीत लढत जरी झाली तरी अंतिम टप्प्यात विनायक राऊत बाजी मारू शकतात अशी स्थिती आहे इथली. खरं तर राणे आणि राऊत ही लढत तुल्यबळ अशीच होईल. भाजप कोणत्या प्रकारचं प्रचारात यंत्रणा वापरणार आहे यावर याचं अधिक यश अवलंबून राहील. कारण विनायक राऊत यांचा वाडी वस्तीवरचा संपर्क राहिलेला आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला ते स्वतःहून जाऊन मदत करतात. त्यांचा एक असा रॅपो आहे मतदारसंघातला आणि हा मतदारसंघ जो आहे तो बुद्धिवंतांचा मतदारसंघ आहे. आपल्या या मतदारसंघातनं बॅरिस्टर नाथ पै निवडून आलेले आहेत. या मतदारसंघातनं प्राध्यापक मधु दंडवते यांनी नेतृत्व केलेलं आहे. या मतदारसंघाचं सुरेश प्रभू आणि अनंत गीते
यांनी नेतृत्व केलेलं आहे. त्यामुळे हा मतदारसंघ एक उच्च विभूषितांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. नाही, आता नेमकं या घडीला कोण निवडून येईल, कोणाला किती मताधिक्य मिळेल हे आत्ता मला लगेच सांगता येणार नाही. पण तुम्ही म्हणाल आता नारायण राणे हे एक असं नाव आहे इथे की ते जसं भाजपा ह्याच्यात म्हटलं की मोदींचं नाव मोदी म्हणजे सिंधुदुर्ग म्हटलं की लहान मुलांपासून तर थेट मोठ्या म्हाताऱ्या कोताऱ्यापासून तर अरे नारायण राणूमा हा. पण नारायण राणेंची ही हा जो वचक होता, जो आवाज होता, तो आता थेटपर्यंत राहिला आहे काय? त्यांचा कुठपर्यंत त्यांनी जरा थोडंसं आणखीन कष्ट करायला हवेत. हे सगळे मंत्री आणि हे, पण तुम्ही तळागाळातला जरा विचार केला, नुसता कार्यकर्त्यावर विसंबू नका. का कार्यकर्ते दोन्हीकडचं, आज तुमचं गातील, संध्याकाळी दुसऱ्याचं गातील, सकाळी तिसऱ्याचं गातील. तर त्यामुळे नीट म्हणजे आत्तापर्यंत झालेल्या निवडणुका आणि आत्तापर्यंत विनायक राऊतांना मी तर अगदी शाखाप्रमुख असल्यापासून ओळखतो. त्यांचं तळमळीचं काम आहे, सगळं आहे. पण जे इन्फ्रास्ट्रक्चर आता उभं राहिलेलं आहे, उभं केलेलं आहे, आता सगळेजण तेवढ्याच ताकदीने बाहेर पडलेले आहेत. चला आम्ही जिंकतलोच. मग ह्याच्यात सध्या मतदार संभ्रमात आहे. आपण कोणाक मत देऊ आहे, काय देऊ आहे, ह्या करू आहे. मधला जो गट आहे कार्यकर्त्यांचा तो ठरवतो कोणाक मत देऊ आहे, ह्याका मत द्या, त्याका मत द्या. आणि ही विचारसरणी दिवसेंदिवस बदलत असतं. सिंधुदुर्गातलं राजकारण हे तुम्ही लगेच काही सांगू शकणार नाही की ते हे असं आहे. काय फासे उद्या पलटतील काही सांगता येत. आणि मी ठोसपणे कोण निवडून येईल हे मी आत्ता या क्षणाला नाही सांगू शकत. मला ग्राउंड झिरो मध्ये आता इथेच थांबतोय. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.